मनीषा कान लावून तिच्या बहिणीचं बोलणं चोरून ऐकत उभी राहिली होती. तिच्या बहिणीने स्वातीने फोन ठेवला तशी मनीषा पळत हॉलमध्ये जाऊन तिच्या आईच्या बाजूला बसली. स्वाती हॉलमध्ये आली तशी तिची सासू तिला म्हणाली, स्वाती, तू चोरून चोरून तुझ्या माहेरी काय पाठवत आहेस? हे ऐकून स्वातीचे डोळे मोठे झाले. ती रागात तिच्या नंदेकडे बघत म्हणाली, आई, तुमचा असा कुठला रिपोर्टर आहे जो तुम्हाला एवढ्या लवकर बातम्या पोहोचवतो? तिची सासू म्हणाली, कारण काढत बसू नकोस. मला लगेच उत्तर दे की काय पाठवायची तयारी करत आहेस. या घरातून तिकडे काहीच जाणार नाही. देण्याची जबाबदारी मुलीकडच्या लोकांची असते, मुलाकडच्या नाही. हे ऐकून स्वाती तिच्या सासूवर भडकली. पुढे जे स्वातीने केलं ते बघून तिच्या सासूच्या आणि नंदेच्या पायाखालची जमीनच सरकली. अख्खा दिवस घरात बसून काय करत असतेस काय माहीत. स्वाती, मी तुला देवळात जाताना सांगून गेले होते की थंडीत घालायचे स्वेटर उन्हात टाकायचे होते, पण इथे तर काहीच झालं नाही. त्या देवळातून आलेल्या सुनेला म्हणाल्या. स्वाती खोलीतून बाहेर येऊन म्हणाली, आई, काही कपडे धुवायची राहिली होती म्हणून उशीर झाला. आत्ता तर 11 वाजले आहेत, अजून पूर्ण दिवस शिल्लक आहे. तेवढ्यात तिची नणंद मनीषा घरात घुसत म्हणाली, वहिनी, तुला तर फक्त तोंड चालवायला सांगावं. बघितलं का आई, वहिनी कशी उलट उत्तर देत आहे. आई, आपण 2 तास झालं बाहेर गेलो होतो. माहीत नाही तेवढ्या वेळात हिने घरात काय केलं. मुलीचं बोलणं ऐकून सरिताताई त्वरेत म्हणाल्या, अगं, अजून काय करत बसले असेल. इकडच्या सगळ्या बातम्या तिच्या आईला फोनवर सांगत बसले असेल. या घरात एवढी कामं पण नसतात जेवढं ती करायचं नाटक करत असते. हे ऐकून तर स्वातीच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली. ती तिच्या नंदेला म्हणाली, ताई, तुमच्यासारखी सकाळपासून नुसती फिरत बसले नव्हते. जेवढं काम मी करते ना तेवढं काम करून कुठलाही माणूस थकून जाईल, पण तुमच्या नजरेत तर मी माणूसच नाही. सुनेला असं रागात ओरडताना बघून तिची सासू म्हणाली, स्वाती, तुझं तोंड बंद ठेव. खबरदार माझ्या मुलीच्याबद्दल काही बोललीस तर. हे ऐकून स्वाती पण रागात तिच्या सासूला म्हणाली, मग आई, तुमच्या मुलीला पण सांगा माझ्याबद्दल बोलत जाऊ नकोस. लग्न झाल्यापासून टोमणे ऐकत आले आहे, पण आता अजिबात ऐकून घेणार नाही. असं म्हणत स्वाती कपडे घेऊन टेरेसवर गेली आणि दोघी मायालेकी बसून सुनेबद्दल तक्रार करायला लागल्या. सरिताताई म्हणाल्या, सुनबाई तर नुसती खायला कार आणि भुईला भार आहे. जेवढं काम करत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट तोंड चालवत असते. दिवसभर माहीत नाही काय करत असते, पण बोलून तेवढं दाखवत असते. दोघी मायालेकी म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलत बसल्या होत्या. इकडे स्वाती कपडे वाळत घालत असताना विचार करायला लागली की माहीत नाही या घरात मला किंमत कधी मिळणार आहे. किती पण काम केलं तरी ते कुणाला का दिसत नाही. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन हातात घेऊन बघितला तर तिच्या मैत्रिणीचा, नेहाचा फोन होता. 1 वर्षानंतर तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती तिच्या कॉलेजची मैत्रीण होती. तिच्याशी बोलत ती तिथेच खाली बसली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने फोन उचलला तशी नेहा म्हणाली, स्वाती, आजकाल तू खूपच बिझी झाली आहेस वाटतं. तू काही कुठे नोकरी करत आहेस का की तुला मला फोन करायला पण जरा पण वेळ मिळत नाही. हे ऐकून स्वातीचा चेहरा उतरला. ती उदास होऊन म्हणाली, नेहा, माझ्याजवळ कुठलं काम आहे. इथं तर घरातल्या कामातून जरा पण वेळ मिळत नाही. जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून घरातली कामवाली बनवून राहिली आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे की मला सतत बोललं जातं की मी दिवसभर काय करत असते. सासू आणि नणंद दिवसभर हात धुवून मागे पडलेले असतात आणि आता मी त्यांना जरा उलट उत्तर द्यायला लागले तर त्यांचा अत्याचार वाढतच चालला आहे. हे ऐकून नेहा म्हणाली, तुला या विषयावर तुझ्या नवऱ्याशी बोलायला पाहिजे. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, काय करू नेहा, मी हे पण करून बसले आहे, पण माझ्या नवऱ्याला त्यांच्या आईची आणि बहिणीची काहीच चूक दिसत नाही. ते तर बोलतात की घरातल्या कामाची जबाबदारी तुझी आहे. मला तर कळतच नाही की हे लोक कधी मला त्यांचं मानतील का नाही. आणि सासू अजून लग्नात दिलेल्या सामानाबद्दल टोमणे मारत असते. माझे माहेरचे कुटुंब साधारण आहे. आता मला माझ्या माहेरच्या लोकांचा अपमान सहन होत नाही. बाबांचा पगार घर खर्चात संपून जातो.
लहान भाऊ अजून शिकत आहे. माझी इच्छा असून पण मी त्यांची काहीच मदत करू शकत नाही. हे ऐकून नेहा म्हणाली, स्वाती, तू स्वतः खंबीर व्हायला हवं आणि तुला स्वतःला या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचा एकच मार्ग आहे. तू नोकरी कर आणि या लोकांना तोंडावर पाड. पैशांच्या समोर चांगले चांगले लोक झुकले जातात. मग तुझ्या सासरचे लोक काय चीज आहे आणि त्या लोकांना पैसा हवा आहे ना. असं करून तू स्वतःची मदत करू शकतेस, पण जरा सावधानी बाळगून करायला पाहिजे. हे लोक बोलतात ना की तू काय करत असतेस, मग तू त्यांना दाखवून दे की तू काय काय करू शकतेस. अगं, तू तर कॉलेजची टॉपर राहिली आहेस. आता अजून उशीर करू नकोस. स्वतःचा असा अपमान करून घेऊ नकोस. मैत्रिणीच्या बोलण्याने स्वातीच्या मनात नवीन आशा निर्माण झाली. ती हिंमत करून उठली आणि टेरेसवरून खाली आली. सासूने तिला बघितलं तशी म्हणाली, स्वाती, आता तू चपाती हाताने बनवणार आहेस का तोंडाने? दुपारच्या जेवणाची वेळ झाली, अजून जेवण तयार झालं नाही का? आईचं बोलणं ऐकून तिची नणंद मनीषा टोमणा मारत म्हणाली, अगं आई, आजूबाजूच्या सगळ्या सुनांपेक्षा सगळ्यात जास्त तोंड वहिनीचंच चालतं. मला तर आता लाज वाटायला लागली आहे. हे ऐकून स्वातीला खूप राग आला. तिला असं वाटलं की आत्ताच्या आत्ता तिच्या कानाखाली वाजवावी, पण तिने आता मनाशी पक्क केलं होतं की त्यांना चांगलाच धडा शिकवायचा, पण तो नोकरी करून. ती शांतपणे त्या दोघींकडे बघत किचनमध्ये गेली आणि जेवणाची तयारी करायला लागली. मनीषा म्हणाली, आई, वहिनीने आज काहीच न बोलता कशी काय गेली? हे ऐकून सरिता ताई म्हणाल्या, काय माहीत, मनात कुठली खिचडी शिजवत आहे. आता मला तिची तक्रार विकासजवळ करायलाच पाहिजे, कारण आजकाल तिचं तोंड खूप सुटलं आहे. संध्याकाळी जसा विकास घरी आला तसा त्यांनी त्याला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं, बसवलं आणि म्हणाल्या, विकास, मला खूप दुःख होतं. बाजूच्या सुनांना बघून त्या त्यांच्या घरातल्या लोकांची किती इज्जत करतात आणि माझी सून तर कुणाच्याही समोर गप्प बसत नाही. असं उलट उत्तर देते की समोरचा बोलण्याच्या लायकीचाच राहत नाही. असं म्हणत त्या खोटं खोटं डोळ्यातलं पाणी पुसायला लागल्या. ते बघून विकासचे मन आईसाठी तडफडून उठलं. त्याने लगेच बायकोला आवाज देऊन बोलावून घेतलं. स्वातीने नवऱ्याला घरी आलेलं बघून चहा बनवायला ठेवला होता, पण ती चहा गॅसवर ठेवून बाहेर आली आणि म्हणाली, अहो, काय झालं? तसा विकास रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाला, तुझ्याबद्दल मी काय ऐकतोय? तू बाहेरच्या लोकांच्या समोर माझ्या आईला उलट उत्तर देत असतेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की ती तुझी सासू आहे. जशी तुझी आई आहे तशीच माझी पण आई आहे. अगं, दुसऱ्यांच्या समोर उलट बोलण्याची काय गरज आहे? हे ऐकून स्वातीला खूप राग आला. ती रागात म्हणाली, तुमचं बोलणं खरं आहे की मला उलट बोलायला नको, पण तुमच्या आईला माझ्याबद्दल बोलायची काय गरज आहे? मी माझ्या कानांनी ऐकत असते जेव्हा त्या माझ्याबद्दल शेजाऱ्यापाजाऱ्या लोकांना वाईट चुकीचं सांगत असतात. प्रत्येक गोष्टीवर माझी बरोबरी शेजाऱ्यांच्या सुनेसोबत करत असतात. ही काही चांगली गोष्ट आहे का? मला पण आता या गोष्टीचा कंटाळा आला आहे. या दोघी बोलत असतात की मी काय करत असते. आता मी यांना दाखवते मी काय काय करू शकते. असं म्हणत स्वाती पाय आपटत किचनमध्ये निघून गेली. आज तिचं वागणं सगळ्यांना जरा वेगळं वाटत होतं आणि डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. हे बघून विकास सुन्न राहिला आणि तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहिली. मनीषा म्हणाली, आई, ही कुठल्या गोष्टीची धमकी देऊन गेली आहे? तिची आई म्हणाली, काय माहीत तिच्या मनात काय चालू आहे. स्वातीच्या मनात खूप राग भरलेला होता. तिच्या चेहऱ्याकडे बघून लगेच समजत होतं. विकासने रात्री स्वातीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण स्वाती फोनवर काहीतरी करण्यात व्यस्त होती. ती स्पष्ट शब्दात नवऱ्याला म्हणाली, जर तुम्हाला तुमच्या आईवर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. मला आता तुमच्या विश्वासाची गरज नाही. हे ऐकून तर विकास हैराण झाला. स्वातीचं बोलणं कठोर वाटत होतं, पण तेच सत्य होतं, कारण त्याने हे सगळं जाणून बुजून केलं होतं. कारण लहानपणापासून तो त्याच्या आईवर विश्वास करत आला होता. दुसरा दिवस उजाडला तर घरात काहीतरी वेगळं जाणवत होतं. आज सकाळी सकाळी स्वाती तयार झाली होती.
तिला बघून तिची सासू म्हणाली, स्वाती, सकाळी सकाळी एवढं तयार होऊन कुठे बाहेर निघाली आहेस का, की आवरून बसली आहेस? स्वातीने खरं सांगायचं सोडून म्हणाली, त्यांना येऊ द्या, मग तुम्हाला कळेल. तिच्या सासूने हे ऐकून बडबड करायला सुरुवात केली, मला तर या घरात काहीच किंमत नाही. आता तर सून माझी बेइज्जती करायला लागली आहे आणि मुलगा पण बायकोचं ऐकायला लागला आहे. त्या असं सारखं सारखं बोलत सुनेच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. पण स्वाती एकदम शांत होती. जेव्हा तिची सासू, नवरा आणि नणंद एकत्र नाश्ता करायला बसले, तेव्हा स्वाती सगळ्यांच्या समोर म्हणाली, विकास, आजपासून मी नोकरी शोधायला सुरुवात करणार आहे आणि आज माझा इंटरव्ह्यू आहे. आता मला यावर कोणीही प्रश्न विचारायचा नाही, कारण मी काहीच करत नाही आणि मला याचं सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे. स्वातीचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या तोंडाला कुलूप लागलं. विकासला तर धक्काच बसला, कारण तिने याबद्दल नवऱ्याला काही सांगितलं नाही. पण त्यावेळी तो शांत बसला. त्याला असं शांत बसलेलं बघून त्याची आई म्हणाली, अरे, तू तुझ्या बायकोला काही बोलत का नाहीस? सुनेची जबाबदारी तर घर सांभाळायची असते, ना की बाहेर जाऊन नोकरी करायची. हे ऐकून स्वाती लगेच म्हणाली, आई, काम तर माझं घर सांभाळायचं होतं, पण एवढं सगळं करून तुम्हाला काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मी विचार केला की काहीतरी नवीन ट्राय करून बघूया, म्हणजे तरी ते तुम्हाला दिसेल. तिचं बोलणं ऐकून तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याचं हसू बघून स्वातीच्या मनाला शांती मिळाली. नवरा गेल्यानंतर त्याच्या मागे मागे स्वाती पण घरातून निघून गेली आणि तिची सासू आणि नणंद तिला असं जाताना बघतच राहिल्या. मनीषा म्हणाली, आई, तू वहिनीला खूपच ढिल्ली सोडली आहेस, त्यामुळे ती अशी वागायला लागली आहे. तुझ्या डोक्यावर बसून नाचायचा प्रयत्न करत आहे. आता तिने नोकरी करायला सुरुवात केली तर विचार कर काय होईल. तिची आई तर शांतपणे दाराकडे बघत बसली होती, ज्यामधून त्यांची सून बाहेर गेली होती. 3 तासांनी स्वाती घरी आली, पण ती कुणाला काहीच बोलली नाही. पण तिची सासू ती काहीतरी बोलण्याची वाट बघत बसली होती. त्यांनी फिरून फिरून विचारण्याचा प्रयत्न केला, गेली होतीस, मग काय झालं? मग मनीषा पण टोमणा मारत म्हणाली, अगं आई, अजून काय झालं असणार? हिला कोण नोकरीवर ठेवणार आहे? ती फक्त घरात बसून भाकऱ्या भाजू शकते, अजून काही करू शकत नाही. तेव्हा स्वाती रागात मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्हाला तर ते पण त्यावेळी दिसत नव्हतं जेव्हा मी करत होते. ताई, तुम्ही तुमच्या हद्दीत राहा, नाहीतर हद्द मला पण पार करायला येते. सगळ्यात जास्त तेव्हा हैराण झाले ज्यावेळी रात्री स्वातीने नोकरी मिळाल्याबद्दल बातमी घरात सांगितली. ती मनीषाकडे बघत म्हणाली, लोकांना तर असं वाटतं की मला फक्त भाकऱ्या भाजायला येतात. आता मी करून दाखवते की मला काय काय करायला येतं आणि त्यासोबत विचारते पण की त्यांना काय काय करायला येतं. हे ऐकून मनीषाने मान खाली घातली. दुसऱ्या दिवसापासून स्वाती कामावर जायला लागली. पण सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरली. सगळ्यांचा नाश्ता बनवून तयार ठेवला. नवऱ्याचा टिफिन भरून ठेवला आणि जायला लागली. तेव्हा ती नंदेला म्हणाली, ताई, टेबलवर एक कागद ठेवला आहे, त्यात मी सकाळपासून काय काय केलं ते लिहून ठेवलं आहे. तुम्हाला जाणून घ्यायची खूप आवड असते ना की मी काय करते? तर ती लिस्ट बघा, मग समजेल. स्वाती तर निघून गेली, पण मनीषा तिच्या बोलण्याने तळमळून उठली. ती म्हणाली, आई, बघितलं का, वहिनी कसं जोड्यानं मारल्यासारखं टोमणे मारत होती. तिची आई म्हणाली, अगं, काही दिवसांची नाटकं आहेत. ऑफिसमध्ये काम करणं सोपं नसतं. काही दिवसात तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. त्या दोघी मिळून स्वातीच्या डोक्यावरतून नोकरी करण्याचं भूत उतरण्याची वाट बघायला लागली. असं करता करता महिना होऊन गेला. त्या रात्री जेव्हा स्वाती घरी आली आणि तिच्या हातात खरेदीच्या पिशव्या बघितल्या, ते बघून मनीषा चकित झाली. स्वाती एक पिशवी सासूच्या आणि दुसरी नंदेच्या हातात देत म्हणाली, मी काय काय करते याचं उत्तर आता तुमच्या दोघींना मिळालं असेल. साडी आणि ड्रेस बघून त्या दोघींचे डोळे मोठे झाले. तेवढ्यात विकास म्हणाला, स्वाती, ही खूप छान गोष्ट आहे की तू स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस. अशा प्रकारे स्वाती मन लावून नोकरी करायला लागली.
त्यासोबत घर पण सांभाळत राहिली. घरात भरपूर पैसे यायला लागले, त्यामुळे तिच्या सासूचं तोंड बंद व्हायला लागलं. स्वाती तिच्या मैत्रिणीला नेहाला फोन करून म्हणाली, नेहा, तू बरोबर बोलली होतीस. पैशांच्या समोर भरले भले झुकले जातात. आता माझ्या घरातली माझ्यासमोर काहीच बोलत नाहीत. नेहा म्हणाली, बघितलं ना स्वाती, तू नोकरी करायला लागल्यामुळे किती काही बदलून गेलं. स्वाती नोकरी करून खूप खुश होती. ती आता एक स्कूटी घ्यायचा विचार करत होती, कारण रिक्षाने यायला जायला लागत होतं. तिने लोनवर एक स्कूटी खरेदी केली आणि घरी घेऊन आली. गाडीकडे मनीषा बघतच राहिली. विकास बायकोसाठी खूप खुश होता, पण सासू आणि ननंद मनातून जळून राग झाल्या होत्या. मनीषा म्हणाली, ही गाडी तर मी पण चालवू शकते. ते ऐकून स्वाती म्हणाली, हो ताई, तुम्ही चालवू शकता, पण स्वतःच्या पैशाने जेव्हा खरेदी कराल तेव्हा चालवा. हे ऐकून मनीषाचा चेहरा पडला. स्वातीनं ठरवलं होतं की या लोकांची अक्कल जागेवर आणणार, कारण अजूनपर्यंत त्या दोघींचं वागणं सुधारलं नव्हतं. एक दिवस स्वाती तिच्या खोलीत फोनवर बोलत होती आणि मनीषा तिचं बोलणं लपून ऐकत उभी राहिली होती. स्वातीने फोन ठेवलेला बघून मनीषा पळत आईच्या बाजूला जाऊन बसली. स्वाती खोलीतून बाहेर आली तशी तिची सासू म्हणाली, स्वाती, लपून लपून तुझ्या माहेरी काय पाठवायची तयारी करत आहेस? हे ऐकून स्वातीचे डोळे मोठे झाले आणि ती रागात नंदेकडे बघून म्हणाली, आई, मला तर कळत नाही की तुमचा असा कुठला रिपोर्टर आहे की बातमी एवढ्या लवकर पोहोचवत असतो. तिची सासू म्हणाली, स्वाती, सरळ उत्तर दे की काय पाठवत आहेस. या घरातून तुझ्या माहेरी काहीच जाणार नाही. अगं, द्यायची जबाबदारी मुलीकडच्या लोकांची असते, मुलाकडचे नाही. हे ऐकून स्वाती तिच्या सासूवर भडकली आणि म्हणाली, अगोदर तर तुम्हाला वाटत होतं की मी दिवसभर काय करत असते, आणि आता करायला लागले तर तुम्ही हक्क गाजवायला लागला. मी तुमच्या मुलाची बायको आहे, फुकटची कामवाली नाही, जे तुमच्या घरातली कामं पण करू आणि तुम्हाला कमवून पैसे पण आणून देऊ. अहो, स्वतःच्या सुनेला मोजून मोजून खायला देणाऱ्यांनो, काहीतरी लाज बाळगा. तिकडे माझा भाऊ प्रॉब्लेममध्ये आहे. त्याची कॉलेजची फी भरली नाही, म्हणून त्याचं कॉलेज बंद केलं आहे. माझ्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे माझं मला चांगलं माहीत आहे. माझ्या पगारातले काही पैसे माहेरी काय द्यायला लागले, तुमच्या तोंडाला तर जास्तच पाणी सुटायला लागलं. तुमची मुलगी बघावी तेव्हा घरात भांडणं लावायची काम करत असते. हे ऐकून तिची सासू भडकली आणि सुनेला मारायला हात उचलला. तसा स्वातीने हवेतच त्यांचा हात पकडला आणि म्हणाली, खबरदार आई, तुमच्या हातावर ताबा ठेवा, नाहीतर तोंडासोबत मला पण हात चालवायला येतो. हे ऐकून तिच्या सासूला धक्काच बसला. मनीषा म्हणाली, वहिनी, मी तुझ्या दादाकडे तक्रार करणार आहे. स्वाती म्हणाली, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. मी तुमची गुलाम नाही आणि नाही तुमच्या भावाची. जी इज्जत तुम्ही मला देता तीच मी तुम्हाला परत करत आहे. आज मी स्वतःच्या पायावर उभे आहे, त्यामुळे मी माझ्या आईवडिलांची मदत नक्की करणार, कारण त्यांनी मला वाढवलं आहे, शिकवलं आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी माझं पण काहीतरी कर्तव्य बनतं. मी तुमच्यासारखी नाही की घरात बसून आईचे कान भरत असते. हे ऐकून मनीषा स्वातीला मारायला पुढे आली. तसा मागून विकासने तिचा हात पकडला आणि बहिणीच्या कानाखाली मारत म्हणाला, स्वाती बरोबर बोलत आहे, आणि तुझी हिंमत कशी झाली स्वतःच्या बहिणीवर हात उचलायची? दिवसभर घरात बसून भांडणं लावायची काम करत असतेस. मला सगळं समजलं आहे मनीषा. अगं, तुझ्या बहिणीकडून काहीतरी शिकून घे आणि घरात शांत बस, नाहीतर तुझं लग्न लावून देईन. मग जेव्हा सासरी भांडी घासायला लागतील तेव्हा तुझी अक्कल जागेवर येईल. विकासचं बोलणं ऐकून घरात भयान शांतता पसरली. त्याची आई पण शांत बसली. तेवढ्यात शेजारच्या चव्हाण काकू रडत त्यांच्या घरात आल्या आणि म्हणाल्या, सरिता, तुझी सून तर लाखात एक आहे आणि एक माझी सून आहे, जी बोलत आहे की नवऱ्याला घेऊन वेगळी राहणार आहे. मी तिला वेगळं राहायला नकार दिला तर मलाच घरातून धक्के मारून हाकलून दिलं. माझा कुठलाच आधार नव्हता, म्हणून मी तुझ्या घरी आले. स्वाती पुढे आली आणि त्यांना सांत्वना देत म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलाशी आणि सुनेशी बोलून बघतो. तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता.
तेव्हा चव्हाण काकू सरिताताईंना म्हणाल्या, तुला तर तुझ्या सुनेवर गर्व करायला पाहिजे. तुझ्या सुनेसारखी सून आजूबाजूच्या कुणाच्याही घरात नाही, जी नोकरी पण करते आणि घर पण सांभाळत आहे आणि सगळ्यांची इज्जत पण करते. हे ऐकून सरिताताईंचा चेहरा उतरला. स्वाती किचनमध्ये जाऊन चहा बनवायला लागली. त्या दिवसानंतर तिच्या सासूचं वागणं तिच्यासोबत पूर्णपणे बदललं. स्वाती पण या नवीन बदलांमुळे खूप खुश होती आणि घरातली शांती परत आली होती. आता सगळे आनंदात एकत्र राहत होते.